आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना देशातील तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण आणि अंमली पदार्थांसारख्या घातक सवयींपासून दूर असणं अत्यंत आवश्यक आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। नवी दिल्लीत आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं तसंच अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध 100 आठवडे चालणाऱ्या राष्ट्रव्यापी लोकसहभाग अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते आभासी माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते। देशाच्या आणि स्वतःच्या उन्नतीसाठी नशामुक्तीचा संकल्प आवश्यक असल्याचं ते म्हणाले। आजचा युवा वर्ग अंतराळापासून विज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात चमकत असताना आपली प्रगती कायम राखण्यासाठी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून सावध राहणं गरजेचं आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं। साथियों, जब कोई युवा अगर ड्रग्स के एडिक्शन में फंस जाए तो केवल एक युवा नहीं हारता, एक सपना हार जाता है, एक सपने का बाल मृत्यु हो जाती है, एक परिवार हार जाता है, पूरा का पूरा परिवार टूट जाता है, समाज से भी नफरत का शिकार बन जाता है। नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक मां की मुस्कान छीन लेता है। अंमली पदार्थांचं व्यसन लोकांना त्यांच्या ध्येयांपासून विचलित करतं आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यापासून दूर नेतं। व्यसनामुळे केवळ कुटुंबच उद्ध्वस्त होत नाहीत, तर राष्ट्राची ताकदही क्षीण होते। याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवण्याच्या गरजेवर भर देत व्यसनाचे गंभीर परिणाम तरुणांनी समजून घेतले पाहिजेत, असंही ते म्हणाले। सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी अंमली पदार्थांच्या सेवनाची प्रकरणे लपवू नयेत, असं आवाहन पंतप्रधानांनी कुटुंबांना केलं। बाधित सदस्यांना सावरण्यास मदत करण्यासाठी कुटुंबांनी वेळेवर मदत घ्यावी, मोकळेपणाने संवाद साधावा, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि वैद्यकीय मदतीचा लाभ घ्यावा, असं त्यांनी सांगितलं। धोक्याची चिन्हे सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळखण्यासाठी आणि मुलांना वेळेवर आधार देण्यासाठी कुटुंबांनी मोकळ्या संवादाची संस्कृती जोपासली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला। सामाजिक अलिप्तता, असामान्य वर्तन, संवाद टाळणे, उशिरापर्यंत बाहेर राहणं किंवा वारंवार पैशांची मागणी करणं यासारखे वर्तनातील बदल हे अंमली पदार्थांच्या व्यसनाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात। शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षक आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या धोक्यांविषयी नियमितपणे चर्चा करावी आणि परिसरामध्ये जनजागृती मोहीम राबवावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। नशामुक्त झालेले तरुण खरे योद्धे असतात। या योद्ध्यांना समाजाने सन्मान आणि संधी दिली पाहिजे, असंही ते म्हणाले। संरक्षित करेगा, बल्कि विकसित भारत के संकल्पों को भी आगे बढ़ाएगा। आने वाले 100 दिन में हर एक संगठन एक सप्ताह अपने जिम्मे ले सकता है। अगर 100 सप्ताह हमारे देश के ऐसे आध्यात्मिक, सामाजिक संगठन, युवा संगठन एक एक सप्ताह अपने जिम्मे ले ले और बाकी सारी शक्तियां जुड़े और रविवार को सब मिल करके करें, आप कल्पना कर सकते हैं देश में कितना बड़ा आंदोलन खड़ा हो जाएगा। राष्ट्राची खरी संपत्ती असलेल्या युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्यासाठी शत्रू राष्ट्र करत असलेल्या कारवाया सरकार हाणून पाडत असल्याचं सांगत पंतप्रधानांनी शत्रू राष्ट्रांच्या षडयंत्राकडे लक्ष वेधलं। भारतासारख्या देशाला नष्ट करण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी विरोधी देश तरुणांना नशेत ढकलण्याचं दहशतवादी कारस्थान रचत आहेत, असं सांगत सरकार अंमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करत असून हजारो टन अंमली पदार्थ जप्त करून नष्ट केले जात आहेत, हे त्यांनी नमूद केलं। हमारे देश के युवाओं को इस नशे की लत में खींचने के लिए कोई कोशिश बाकी नहीं रखते हैं।
ड्रग्स सप्लाई कर करके कमाई करना और हमारे जैसे देश को तबाह करना, ये भी उनकी आतंकी साजिश का हिस्सा होता है। और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है। अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनसहभाग मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्यासाठी जनजागृती करण्याच्या आणि लोकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं देशभरात दर रविवारी विविध उपक्रम आयोजित केले जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। यामध्ये क्रीडा स्पर्धा, वॉकेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम, जागरूकता अभियान यासह इतर कार्यक्रमांचा समावेश आहे। अंमली पदार्थाच्या सेवनाविरोधात लोकचळवळ उभारण्यासाठी शिक्षण संस्था, युवक, नागरिक, उद्योग या सर्वांना एका व्यासपीठावर आणून सामूहिक भागीदारी बळकट करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे। नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन सहभाग घेतला। युवा शक्ती ही कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी ताकद असते, मात्र हीच युवा शक्ती व्यसनाच्या विळख्यात अडकली तर राष्ट्रनिर्मितीचा वेग मंदावतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। मुंबई